माजी IPS मीरा बोरवणकरांना महिला आयोगाचं अध्यक्ष करा. रोहित पवारांची मोठी मागणी. आणखीन 3 नावंही सुचवली. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे. 1 मे महाराष्ट्र दिनी 65 वर्षीय आरोपीने या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शिवाजीनगर न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी आणि शासनाकडून ठोस आश्वासन मिळावे या मागण्यांसाठी शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह पुण्यातील नवले पुलावर आणत आंदोलन केलं. या आंदोलनामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक सुमारे 4 तास ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले. त्यानंतर उशिरा रात्री चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली. रोहित पवार यांनी म्हटले की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे की 14 दिवसांमध्ये आम्ही हे प्रकरण निकाली काढू. आजची परिस्थिती पाहिली तर हा आकडा फक्त शब्दाचा नसावा हीच अपेक्षा आहे, कारण चार्जशीट दाखल करण्यासाठीच 15 दिवस लागणार आहेत. सरकारने या विषयात लक्ष घालून लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. काल सुद्धा संध्याकाळी जेव्हा आंदोलन चालू होतं, बोलणं सुरू करून दिलं. सीएम साहेबांनी शब्द दिलाय, जो आता इथे असणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. 14 दिवसामध्ये आम्ही हे प्रकरण निकाली काढू. तसं 14 दिवस आणि आजची सगळी व्यवस्था बघितली तर हा आकडा फक्त शब्दाचा नसावा अशी आमची अपेक्षा आहे, कारण का चार्जशीट करण्यासाठीच 15 दिवस तिथं लागणार आहे. त्यामुळे सरकारकडनं अपेक्षा आहे या विषयामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर तिथं कारवाई तिथं केली गेली पाहिजे. माझं एवढंच मत आहे की ही दुर्घटना जी घडली, हे जे काही कृत्य त्या ठिकाणी घडलं याचा निषेध आम्ही सर्वजण करतोच, पण मग आता महिला आयोग त्याचं अध्यक्षपद हे जे मोकळं आहे त्या पदावर निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर मॅडम यांची नियुक्ती तरी करण्यात यावी, नाहीतर निवृत्त IAS मध्ये मेधा गाडगीळ यांची नियुक्ती तिथं करण्यात यावी. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे जे स्त्री भ्रूण हत्यावर त्या ठिकाणी काम करतात त्यांचं करण्यात यावं. मनीषा गुप्ते यांची तरी करण्यात यावी. कुणीही करा, पण राजकीय व्यक्ती त्या महिला आयोगावर बसला नाही पाहिजे याची दक्षता सरकारकडनं त्या ठिकाणी करण्यात यावी अशी एक विनंती करतो. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर सातत्याने होतं असं की फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही निर्माण करा, लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करा, पण आजचं जर आपण तिथं रूल बुक बघितलं तर त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये कुठेही फास्ट ट्रॅक कोर्टला तिथं प्रोव्हिजन नाहीये, त्याला स्पेशल परवानगी लागते. त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे, शक्ती कायदा जो अधिवेशनामध्ये पास करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये, पण केंद्र सरकारने त्या कायद्याला त्या ठिकाणी नकार दिला, तो परत पाठवला. तो शक्ती कायदा लवकरात लवकर या महाराष्ट्रामध्ये लागू केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट हे इनबिल्ड आहे. म्हणजे तिथल्या तिथं लगेचच्या लगेच प्रत्येक केस, पॉस्कोची केस असू द्या नाहीतर रेपची केस असू द्या, तिथल्या तिथं त्याला एक रूल बुक आहे. त्याच्याच बरोबर एक कमिटी निर्माण केली जाते या बाबतीतला फॉलोअप करण्यासाठी, आणि बरेच जे काही वेळ आहेत तर तो वेळ मर्यादा या कमी केल्या आहेत तपासापासून सगळ्या. त्यामुळे शक्ती कायदा या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. आम्ही सुद्धा अराजकीय पद्धतीने त्याला तर आधी पाठिंबा दिलाच होता, याच्या पुढे त्या ठिकाणी पाठिंबा देऊ.